अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे गेलेला आहे। सीआयडीचं पथक मुंब्र्यामध्ये दाखल झालंय। मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीचे अधीक्षक पोहोचलेले आहेत। एन्काउंटर प्रकरणी सीआयडी तपासाला आता सुरुवात झालेली आहे। मुंब्र्यातील घटनास्थळी ते पोहोचलेले आहेत। तर सीआयडी अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली आता हा सगळा तपास होतो आहे। अक्षय शिंदे हा बदलापूरमधील चिमुरडींवर अत्याचार करणारा, त्याचा काल एन्काउंटर झाला होता। पोलिसांवर त्याने गोळीबार केला आणि यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला होता। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी होणार आहे। तर ही थेट दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला होता त्याच ठिकाणी सध्या सीआयडीचं पथक पोहोचलेलं आहे। घटनास्थळाचा आढावा घेण्यात येतोय। घटनास्थळी नेमकं काय काय झालं हे सगळं सीआयडी आता चौकशी करत आहे। विकास काटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विकास, आपण बघतोय सीआयडीचं पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे। इथं नेमकं काय होणार आहे? सीआयडीच्या पथकाने काही माहिती दिलेली आहे का? आतापर्यंत काय काय अपडेट? विकास, त्यानंतर मुंब्रा पोलीस स्टेशनचे जे सिनियर आहेत त्यांच्याबरोबर सीआयडीचं पथक ज्या ठिकाणी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। अक्षय शिंदेचा ज्या ठिकाणी एन्काउंटर झाला त्या ठिकाणी काही एव्हिडन्स अजून काही मिळतो का, याचा तपास देखील आता सीआयडीच्या माध्यमातून केला जाणार आहे। काही कागदपत्र सीआयडीला मुंब्रा पोलिसांकडून हवी आहेत की काय काय या घटनेमध्ये नमूद होतं आणि या घटनेमध्ये काही अजून एव्हिडन्स मिळतो का, याच्या संदर्भात देखील काही कागदपत्र त्यांना हवी आहेत। आणि स्पॉट पंचनामा पुन्हा एकदा सीआयडीच्या माध्यमातून होणार आहे, कारण की जो स्थानिक पोलिसांनी केलेला स्पॉट पंचनामा आणि सीआयडीने केलेला पंचनामा यात तफावत असू शकते। त्यामुळे आता तपास सीआयडीकडे गेल्यामुळे आता सीआयडी यापुढचा तपास करत असताना पंचनामा देखील करणार आहे। पोलिसांकडनं जे काही स्थानिक पोलीस आहेत त्यांच्याकडनं सदरची माहिती देखील ते घेतणार आहे। बिलकुल, धन्यवाद विकास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एन्काउंटर प्रकरणी आता सीआयडी तपासाला सुरुवात झालेली आहे। सीआयडीचा एक पथक ज्या ठिकाणी एन्काउंटर झाला त्या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत। मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीचे अधीक्षक आहेत। तर ज्या ठिकाणी हे एन्काउंटर झालेलं होतं त्या ठिकाणी देखील जाऊन तपासणी करण्यात येते। सीआयडीचं पथक सोबत पोलीस देखील आहेत। या सगळ्या प्रकरणाचा आता सीआयडी मार्फत तपास होणार आहे।